नमस्कार, श्री राधे ॲस्ट्रो ज्योतिष चॅनलच्या तर्फे तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे की आपण जे राशी भविष्य बघितले जातं टी व्ही मीडियासमोर किंवा यूट्यूबमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये जे राशी भविष्य आपल्या छापून येतं, आपण ते उत्सुकतेने वाचतो आणि त्याच्यात असं दिलेलं असतं की आजचा महिना तुमच्यासाठी खूप खराब जाणार आहे किंवा खूप चांगला जाणार आहे. पण असं होत नाही. बऱ्याच वेळा असं असतं की आजचा दिवस तुमचा खूप चांगला जाईल असं सांगितलं जातं, त्या दिवशी दिवस खराब जातो. आणि आजचा दिवस खूप खराब जाईल असं सांगितलं, त्या दिवशी चांगला जातो. मग असं का होतं? एखाद्या वेळेस ही भविष्यवाणी खरी ठरते आणि कधी विपरीत त्याचं फल प्राप्त होतं. ह्या विषयावरती आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. मग हे राशी भविष्य खोटं आहे का? हे ग्रह ताऱ्यांचं जे ॲस्ट्रोलॉजी आहे ही खोटी आहे का? असं नाही. हे असं का होतं? मी याचं कारण सांगतो. राशी भविष्य हे स्पेशल एका राशीवरती भविष्य सांगितले जातं. आता एका राशीमध्ये अनेक कप्पे असतात. एका राशीमध्ये 3 नक्षत्र असतात. एका राशीमध्ये ग्रहदशा असते, काहींची खराब दशा असते, काहींची वाईट असते, भावफल असतं, एखाद्याची कुंडलीच खराब असते, एखाद्याची कुंडलीच पापग्रस्त असते. कितीही चांगली दशा आली तरी त्याच्या जीवनात कधीच चांगलं होत नाही. हे असे अनेक कप्पे ज्योतिषशास्त्रामध्ये लपलेले असतात. म्हणून प्रत्येकाला हे वेगवेगळं फळ येतं. तर त्याच्यात एक उदाहरण मी सांगतो की आम्ही एकदा शाळेत असताना 12वीच्या मुलांची जबरदस्त मारामारी झाली आणि त्या मारामारीमध्ये काही मुलं अत्यंत जखमी झाली. मग ही तक्रार पोलीस स्टेशनला गेली. वरिष्ठ अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्यापर्यंत ही तक्रार गेली आणि अचानक त्या कॉलेजवरती, त्या शाळेवरती चौकशी समिती नेमण्यात आली. मग चौकशी समितीमध्ये जो कोणी दोषी असेल, जो विद्यार्थी दोषी असेल किंवा जो पालक किंवा जो शिक्षक दोषी असेल, त्याला कठोर शिक्षा करायचं असं समितीने सांगितले, जेणेकरून पुन्हा कुठल्याही वर्गात किंवा कुठल्याही शाळेत असं होणार नाही. मग त्यांनी 12वीच्या जे विद्यार्थी म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांची डायरेक्ट चौकशी लावली, संपूर्ण 12वीच्या विद्यार्थ्यांची. कारण 12वीच्या विद्यार्थ्यांमध्येच मारामारी झाली होती. मग 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये अ तुकडी होती, ब तुकडी होती आणि क तुकडी होती. अ तुकडी ही अतिउत्तम हुशार विद्यार्थ्यांची, सामंजस्य आणि सज्जन मुलांची तुकडी होती. ब तुकडी ही साधारण विद्यार्थ्यांची पण साधारण अभ्यास असलेल्या मुलांची तुकडी होती. आणि क तुकडी हे उन्हाळटप्पू, जे अभ्यास न करणारे जे मुलं होते, जे मंद मुलं होते, त्यांची क तुकडी होती. मग बऱ्याच वेळा अ तुकडीचं कौतुक व्हायचं, कारण ती अभ्यासू तुकडी होती. त्यांची वारंवार स्तुती, त्यांना पदकं मिळायचे, त्यांना सर्टिफिकेट मिळायचे. हे क तुकडीला काही पावले गेलं नाही आणि त्या द्वेषापोटी एक दिवस अ तुकडीमध्ये आणि क तुकडीमध्ये एक किरकोळ कारणाने तुफान हाणामारी झाली. मग दोघं अ आणि क एकमेकाला मारामारी करू लागले. अ तुकडीवाले बचाव करण्यासाठी क ला विरोध करू लागले, कशी मारामारी करू लागले. मग ह्या तुकडींमध्ये ब तुकडीमध्ये आली आणि दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. काही
ब तुकडीचे जे विद्यार्थी अ तुकडीच्या कडे किंवा अ तुकडीच्या कडून ते बोलू लागले किंवा हाणामारी करू लागले. काही जे होते क तुकडीकडनं गेले, काहींना त्यांना समजवू लागले किंवा त्यांच्याशी मारामारी करू लागले. असं ह्या तिघ तुकड्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आणि त्याच्यात बरेचसे विद्यार्थी हे जखमी झाले. मग ही चौकशी समिती नेमण्यात आली याच्यावरती आणि चौकशी समिती नेमण्यामध्ये तिघही तुकडीच्या विद्यार्थ्यांना ग्राउंडवरती बोलवण्यात आले आणि त्यांना ग्राउंडवरती त्यांची चौकशी करण्याचं पोलिसांनी आणि जे वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली. मग त्या चौकशी समितीवरून त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी मारामारी झालेली आहे ही निव्वळ द्वेषापोटी किरकोळ कारणाने ही मारामारी झालेली आहे आणि क तुकडीच्या विद्यार्थ्यांनी अ तुकडीच्या विद्यार्थ्यांना कारण नसताना एक कुरापत काढून हाणामारी केली आणि त्याच्यामध्ये ब वाले मधलेच फरकले गेले, काही क मध्ये गेले, काही अ मध्ये गेले. हे मिटवण्याच्या भानगडीत हे पण एक भानगडीमध्ये सामील झाले. मग अशी चौकशी आल्यानंतर जे दोषी होते ते क तुकडीचे विद्यार्थी खूप दोषी होते, कारण ते उन्हात टप्पूस पोरं होते. अभ्यास करायचा नाही, उन्हात टप्पूपणा करायचा, नावे ठेवायची, कोणाची छेडछाड काढायची. हे त्यांच्या चौकशी समितीच्या पोलिसांच्या हे सर्व लक्षात आलं. मग त्यांनी सर्वांना शिक्षा देण्याचं ठरवलं. मग त्याच्यामध्ये क तुकडीवरती जास्त शिक्षा लावण्यात आली. त्यांना काहींना वर्गातून काढून टाकण्यात आलं, काहींना छडीने मारण्यात आलं, काहींना उठाभाषा काढायला लावल्या, काहींकडनं भयानक असे कामं करून घेतले, जे अवघड काम आहे, जे होणार नाही असे कामं त्यांच्याकडनं शाळेचे करून घेण्यात आले. ब तुकडीवाल्यांना समज देण्यात आली आणि समजून सांगण्यात आले की याच्यानंतर असे कुठलेही भानगडी करायचे नाही आणि केल्या तर तुम्हाला भयंकर शिक्षा होईल आणि तुम्हालाही क प्रमाणे दंडित केलं जाईल अशी समज देण्यात आली. आणि अ तुकडीकडनं लिहून घेण्यात आलं की ह्यानंतर आम्ही अशी कुठलीही भानगड करणार नाही आणि अशा मारामारीमध्ये आम्ही सहभागी होणार नाही, असं त्यांच्याकडनं प्रत्येक अ तुकडीवाल्यांकडनं पण लिहून घेण्यात आलं. म्हणजे अला पण समज देण्यात आली. मग हे उदाहरण देण्याचं कारणच असं आहे की एखाद्या राशीमध्ये ग्रह जेव्हा येतो तो एका राशीमध्ये येतो, म्हणजे जसं काही 12वी तुकडी ही एक रास आहे. 12वी तुकडी ही एक रास आहे. मेष समजा, वृषभ समजा किंवा मीन समजा, तुम्हाला जी समजायची ती रास समजा. ही संपूर्ण हा 12वीचा वर्ग एक रास आहे. आणि जे 12वीचे जे विद्यार्थी आहे अ ब क हे उत्तम, अतिउत्तम आणि खराब विद्यार्थी असे तिघ तुकडीचे विद्यार्थी हे 12वीच्या वर्गात असतात. तसं 12वीच्या वर्गात असतं म्हणजे त्या राशीमध्ये असतं. मग त्या राशीनुसार प्रत्येकाचे ग्रह तारे, कुंडली, मित्रग्रह, शत्रुग्रह, उच्चचे ग्रह, नीचचे ग्रह, क्रूर दृष्टी, चांगली दृष्टी, शुभ दृष्टी असे कुंडलीमध्ये अनेक कप्पे असतात. मग काहींची कुंडली अत्यंत सुंदर बनवली जाते त्या राशीमध्ये की त्यांना कुठल्याही ग्रहाचा परिणाम फारसा होत नाही, कुठल्याही दशेचा परिणाम फारसा खूप होत नाही. आणि काहींची इतकी खराब कुंडली असते की कितीही चांगली दशा त्यांच्या जीवनामध्ये आली तरी त्यांना वाईटच फळ मिळतं किंवा ते चांगल्या दशेचं सुद्धा फळ त्यांना प्राप्त होत नाही. आणि वाईट ग्रहाची दशा आली तर त्यांना अत्यंत भयानक दुःख, कष्ट सहन करावं लागतं. तसं अ तुकडीला ते दुःख, कष्ट सहन करावं लागत नाही, कारण त्यांच्या कुंडलीमधले ग्रह हे अतिउत्तम असतात. नुसते ग्रहच नाही, त्याच्यात भावफल बघितलं जातं. नंतर क्रूर ग्रह, मित्रग्रह असे अनेक कप्पे असतात. आणि प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्र असतात आणि तिघही नक्षत्रांचे फलित हे वेगवेगळं असतं. काही नक्षत्र
ऑलरेडी म्हणजे जन्मताच चांगले असतात, म्हणून त्या राशीत जरी पडलेले असले तरी ते शुभ फळ देतात. जसं मेष राशी ही मेष ही आक्रमक धडाकेबाज राशी आहे. ती धडक देणारी मेंढ्यासारखी राशी असताना सुद्धा त्याच्यामध्ये हे भरणी नक्षत्र अत्यंत सौम्य आहे. याचे भरणी नक्षत्रवाल्यांचे परिणाम शक्यतो शुभ असतात, अशुभ नाही राहत. ते अश्विनी नक्षत्रवाल्यांचे थोडेसे धडाकेबाज असतात किंवा कृतिका नक्षत्रवाले हे क्रूर असतात किंवा कपटी असतात. मग ह्यात एकाही राशीमध्ये 3 नक्षत्र आहे. तिघ नक्षत्रांचे स्वभाव वेगळे आहे. तिघ नक्षत्रांचे ग्रह तारे वेगळे आहे. तिघ नक्षत्रांचे मध्ये पडलेले ग्रहदशा, अंतर्दशा ही सगळी वेगवेगळी असते. म्हणून एका राशीमध्ये एखादा चांगला किंवा वाईट ग्रह आपल्या कुंडलीमध्ये भविष्यकार किंवा टीव्ही चॅनलवाले जरी सांगत असेल की आता तुमचं खूप भरभराट होणार आहे, तुमचं खूप कल्याण होणार आहे, पण तरी त्यांचं काही होत नाही आणि ते म्हणता आमचं पहिलं जसं आहे तसंच आहे आणि एखाद्याच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला भयानक 7.5 येणार आहे आणि 7.5 खूप तुम्हाला त्रास देणार आहे असं जरी सांगितलेलं राहिलं तरी त्या ग्रहांची चांगली दशा असती, चांगली कुंडली असल्यामुळे त्यांना त्या दशेचा त्रास होत नाही. म्हणून शक्यतो ही राशी ज्योतिष, राशीफल हे बऱ्याच वेळा खोटं ठरले जातं. 3 टप्प्यांमध्ये विभागलं जातं. कोणाला अत्यंत चांगलं जातं तेच राशीफल, कोणाला अत्यंत वाईट जातं आणि कोणाला त्याचा काहीच विशेष परिणाम होत नाही. म्हणून हे राशी भविष्य बघणं आणि आपण त्याच्यानुसार विचार करून घेणं चांगला किंवा वाईट हे चुकीचं आहे. काही लोक इतके घाबरून जातात की शनीची 7.5 आलेली किंवा क्रूर ग्रहांची दशा आलेली आहे तर तुमचं भयानक आता वाईट होणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्योतिष पैसे कमवण्यासाठी अत्यंत घाबरवले जातं. तुम्हाला वाईट ग्रहांची दशा आता चालू झालेली आहे आणि तुमचे आता वाईट ग्रह, वाईट काळ चालू झालेला आहे हे घाबरवले जातं, कारण त्यांना त्याच्यात पैसे कमवायचे असतात. जर त्यांनी घाबरवलंच नाही तर ते पैसे कमवू शकत नाही. म्हणून ही ग्रहदशा प्रत्येकाच्या कुंडलीनुसार ही वेगवेगळे फळ देते. म्हणून शक्यतो हे राशी भविष्य तुम्ही जे सकाळी सकाळी बघतात टी व्ही चॅनलला किंवा न्यूजपेपरला, हे न बघितले सर्वात उत्तम. कारण तुमची कुंडली कशी आहे हे तुम्हाला जर माहीतच नसेल तर ते राशीफळ ते तुम्ही गैरसमज हे डोक्यामध्ये घालून घेण्यासाठी ते राशीफळ चांगलं बी बघू नका आणि वाईट पण बघू नका. म्हणून राशीफल हे खरं ठरत नाही. धन्यवाद.